नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा खूप छान प्रतिसाद आम्हाला मिळाला. मागच्या भागामध्ये आपण चक्क चांदी या विषयावरची संपूर्ण माहिती जाणून घेतली. म्हणजे चांदीचा इतिहास काय आहे, त्याचे गुणधर्म काय आहेत, चांदी कुठे मिळते, त्याची शुद्धता किती आहे, किंवा चांदीचा वापर किंवा उपयोग नेमका कसा केला जातो, किंवा नेमकी चांदीची मागणी किती आहे आणि उपलब्धता किती आहे, चांदीचे दर किती आहेत, याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतली होती. चांदीचा इतिहास आपण जाणून घेतलेला होता. म्हणजे अगदी राजे रजवाड्यांच्या कालखंडामध्ये चांदी सोन्याची घरं होती हेही आपण ऐकलेलं आहे आणि त्या सर्व गोष्टी सत्य होत्या याविषयीही आपण जाणून घेतलेलं आहे. मंडळी, औद्योगिक क्षेत्रामध्येही आता चांदीचा वापर मोठ्या प्रमाणावरती होत आहे. तेव्हा अशा प्रकारची वेगवेगळ्या विषयांवरची माहिती जर का तुम्हाला हवी असेल ना, तर रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण सगळ्यांनी बघायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषयही खूप छान आहे, तुम्हाला नक्की आवडेल. अत्यावश्यक असाच आपला आजचा विषय आहे. मंडळी, डिजिटल अरेस्ट याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. कारण मंडळी, सध्या डिजिटल अरेस्टची प्रकरणं मोठ्या प्रमाणावरती वाढत आहेत. अगदी सुप्रीम कोर्टाने सुद्धा या विषयाची दखल घेतलेली आहे. आणि त्याच अनुषंगाने मंडळी, डिजिटल अरेस्ट विषयीची संपूर्ण माहिती, उपाय, मार्ग याविषयीचं संपूर्ण मार्गदर्शन मन की बातमध्ये आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी या ऑक्टोबरमध्ये केलेलं आहे. मंडळी, या डिजिटल अरेस्ट विषयी दाखल करण्यात आलेल्या तक्रारींची आकडेवारी धक्कादायक आहे. म्हणजे मंडळी, 2024मध्ये 2746 गुन्हे नोंदवण्यात आले होते. तेच 2025मध्ये 4439 गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत. या डिजिटल अरेस्टमध्ये अनेक उच्च शिक्षित आणि श्रीमंत व्यक्ती अडकलेल्या आहेत. मुळात काहीही गुन्हा केलेला नसताना समोरच्या गुन्हेगाराच्या दहशतीखाली ही सारी मंडळी नको ती माहिती या गुन्हेगारांना पुरवतात. पैसेही देतात, सर्वस्व गमावतात आणि कधीकधी मृत्यूलाही कवटाळतात. मंडळी, हे सगळं ऐकल्यानंतर आपल्या सगळ्यांना हेच वाटतं ना, काहीही गुन्हा केलेला नसताना यांना अटक कशी होऊ शकते, किंवा मी काहीही गुन्हा केलेला नाही असं ही मंडळी का सांगू शकत नाहीत. माझा ह्या गोष्टींशी काहीही संबंध नाही असं आपण का म्हणू शकत नाही. मंडळी, ह्याच प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी मुळात डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊया. तर सध्याच्या ट्रेंडिंगमध्ये हा डिजिटल अरेस्ट नावाचा जो प्रकार आहे तो जास्त घडताना दिसतो. आता नेमकं डिजिटल अरेस्ट म्हणजे काय, तर डिजिटली अरेस्ट केलं जातं असं लोकांचा भ्रम आहे ॲक्च्युली. पण तसं काही नाही आहे. आणि हे सायबर फ्रॉडस्टर लोकांच्या खिशातून पैसे काढण्याकरिता वेगवेगळ्या क्लुप्त्या काढतात. त्याचाच हा एक भाग आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, डिजिटली कोणीही अटक होऊ शकत नाही. अटक होण्यासाठी व्यक्तिशः तुम्हाला ताब्यात घेण्याची आवश्यकता असते. तेव्हा मंडळी, तुम्हाला कोणीतरी व्हिडिओ कॉल करून जर का तुम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला अटक केलेली आहे, तर तत्क्षणी तुम्ही तो फोन बंद करा, ब्लॉक करा आणि त्याचा रिपोर्ट करा. डिजिटल अरेस्ट हा सायबर घोटाळा आहे. त्यात सायबर गुन्हेगार पोलीस, ईडी किंवा CBI असल्याची बतावणी करत असतात. आणि हे गुन्हेगार तुम्हाला ड्रग्ज किंवा मनी लॉन्ड्रिंग अशा आरोपाखाली भीती घालतात आणि तुमच्याकडून पैसे उकळतात. त्याची जनरल प्रोसेस काय, तर
फ्रॉडस्टर असं करतात की तुम्हाला रँडम कॉल येतो आणि सांगितलं जातं की तुमचं एक सिम कार्ड, म्हणजे तुमच्या नावाचं सिम कार्ड अमुक अमुक एका गुन्ह्यात वापरले गेले, ज्याच्यामध्ये NDPSची केस आहे आणि तुम्हाला आता ह्या सगळ्या लिगल प्रोसेसला सामोरं जायला लागेल. आणि रीतसर त्यांना व्हॉट्सअपवरती कुठल्या तरी एक पोलीस स्टेशनचं नाव घेऊन, जे की खोटं असतं, पण त्या पोलीस स्टेशनचं नाव घेऊन रीतसर एक नोटीस पाठवली जाते, ज्याच्यावरती ज्या लेटरवरती त्या पोलीस स्टेशनचा सही शिक्का टाईपमध्ये असतं आणि तो फॉर्जरी केलेला असतं ॲक्च्युली. पण लोकांना नुसतं कॉलवरती नाही तर ते लेटर बघितल्यानंतर खरंच विश्वास बसतो आणि भीती सुरू होते मनामध्ये. आणि ती भीती इतकी वाढत जाते नंतर की तो माणूस पूर्ण संमोहित होतो त्या कॉलरला. आणि मग तो जसं सांगत जाईल, ते जसं इन्स्ट्रक्शन देईल तसं तो ॲक्ट करत जातो. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त गोष्ट अशी जाणवते प्रकर्षाने की समोरून येणारा कॉल लेजिटिमेट आहे का नाही हे कुणी व्हेरीफाय करत नाही. किंवा समोरच्यानी जर काही डॉक्युमेंट पाठवले अकॉर्डिंग टू अरेस्ट टाईपमध्ये की तुम्हाला अरेस्ट होणार आहे वगैरे वगैरे, तर तीही गोष्ट कोणी व्हेरिफिकेशन किंवा त्याचं व्हॅलिडेशन कोणी करत नाही. आणि मग हा सगळा प्रकार सुरू होतो डिजिटल अरेस्ट नावाने. आमच्या हद्दीमध्ये घडलेली एक घटना आहे, ती मी प्रेक्षकांना शेअर करू इच्छितो. की आमच्याकडे एक महिला आली होती आणि त्या महिलेने आल्या आल्या आम्हाला सांगितलं की माझे 2 लाख रुपये गेलेले. तर मग आम्ही विचारलं त्यांना की कसं गेले तुमचे पैसे, काय झालं. तर म्हणे की मला असा असा फोन आला होता एका अनोळखी नंबरवरून आणि त्यांनी सांगितलं की मी अंधेरी पोलीस स्टेशनमधून बोलते आणि तुमच्या नावाने एअरपोर्टवरती आम्ही एक पार्सल जे मिळालं होतं आम्हाला, त्याच्यामध्ये तुमच्या नावाचे सिम कार्ड मिळालेत. त्यानंतर 4 लॅपटॉप, काही किलो कपडे आणि ड्रग्ज मिळालेत, MD कोकेन नावाचे. आणि ते ह्या सगळ्यामध्ये तुमचं नाव आलेलं आहे. आता ही NDPSची केस रजिस्टर झालेली आहे, तुमच्यावरती लिगल कारवाई होणार आहे. ठीक आहे. तर सुरुवातीला त्या कॉलवरती ते तर काही रिॲक्ट झाल्या नव्हत्या, पण व्हॉट्सअपवरती त्यांना परत एक नोटीस पाठवली, जसं मी आत्ता सांगितलं. आणि मग हे मॅटर संपत नाही ना तोवर तुमचा फोन ते चालू ठेवायला सांगतात. आणि त्यांना सांगितलं गेले की तुम्ही आता डिजिटली डिटेन केलेले आहात. ठीक आहे, तुमच्यावरती पोलिसांचा कंटिन्यू सर्वेलन्स राहील आणि जोपर्यंत हा मॅटर क्लोज होत नाही तोपर्यंत तुम्ही कॉल कट करायचं नाही आणि आम्ही जी सूचना देऊ ते तुम्ही पाळायच्या आणि घरातल्या कोणालाही ते सांगायचं नाही किंवा तुमच्या ओळखीच्यांना सांगायचं नाही. असं एक प्रेशर क्रिएट केलं जातं आणि त्या प्रेशरला इन्फ्लुएन्स होऊन त्या महिलेनी मग ते त्यांचा वेब कॅमेरा सुरू ठेवला. तो वेब कॅमेरापर्यंत का गेले तर त्या कॉलवरती त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला जर याच्यातनं सुटायचं असेल तर काही पेनल्टी भरायला लागेल. आमचे वरिष्ठ जे आहेत ते तुम्हाला स्काईप कॉल करतील, व्हिडिओ कॉल करतील आणि तिथं तुम्हाला सगळी माहिती दिल्यानंतर तुमचं एक ऑनलाईन स्टेटमेंट रेकॉर्ड केलं जाईल आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला आम्ही या केसमधनं क्लीन चिट देऊ वगैरे वगैरे या टाईपमध्ये त्यांना सांगितलं गेलं. आता मग ते स्काईप कॉलवरती टिपिकल जे ऑफिसचा सिनेरिओ असतो, म्हणजे मागं मुंबई क्राईम ब्रांच किंवा दिल्ली क्राईम ब्रांच या नावाने ते दाखवतात. आता याचा जमाना आहे त्यामुळं मागं बॅकग्राऊंडला काही आपण बॅनर वगैरे दाखवू शकतो, या टाईपमध्ये ते दाखवतात. आणि त्या स्काईप कॉलवरती मग वेब कॅमचा ॲक्सेस घेऊन त्या महिलेवरती 2 दिवस सर्वेलन्स ठेवला गेला. आणि मग ती काय करते, 2-2 मिनिटाचे अपडेट आम्हाला द्यायचे तुम्ही. त्यानंतर जोपर्यंत ही केस रिझॉल्व्ह होत नाही तोपर्यंत तुम्ही आमच्या समोरनं किंवा कॅमेरासमोरनं हलायचं नाही, आमच्या कॉन्टॅक्टमधनं डिस्कनेक्ट व्हायचं नाही. हे सगळं ऐकल्यानंतर आपल्या मनात येतच ना की हे असे अनोळखी व्हिडिओ कॉल आपण का घेतो. अहो घेऊ नका ना. ड्रग्स किंवा अशा प्रकारच्या गुन्ह्यांशी आपला काहीही संबंध नसतो. मग आपण घाबरायचं कशाला. आपण जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये नक्की जायला पाहिजे. किंवा हा सगळा घडलेला प्रकार आहे ना तो आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला का बरं सांगत नाही. मग ते सांगतात, तुम्हाला वेगवेगळी कारणं दिली जातात की तुम्हाला आम्ही स्टेटमेंट घेऊ, त्याची पेनल्टी एवढी आहे, मग तुमच्या अकाउंटमध्ये बॅलन्स किती आहे. काही माझ्याकडे असे पण लोक आले होते ज्यांनी लिहून आणलं होतं, समोरच्यानी काय काय प्रश्न विचारले. ठीक आहे, तर त्यांनी काय पैसे भरलेले नव्हते पण ते आम्हाला विचारायला आले. असं विचारतात का पोलीस. असं काही विचारत नाहीत पोलीस. तर त्यांनी असं विचारलं होतं की तुमच्या घरामध्ये किती जण राहतात.
मग जर महिलेला फोन आला असेल तर तुमचे मिस्टर घराबाहेर किती वाजता जातात, त्यानंतर घरी किती वाजता येतात, मग तुमचे अकाउंट्स किती आहेत, त्याचे अकाउंट नंबर किती, त्याचं पिन वगैरे विचारतात. त्यानंतर तुमचा आधार नंबर सांगा, पॅन नंबर सांगा, व्हॅलिडेशनसाठी जी काही सो कॉल्ड प्रोसेस ते सांगतात, जी की फेक असते. पण आम्हाला हे सगळं लागतं, तर तुम्ही ह्या गोष्टी सांगा. मग तुमच्या अकाउंटमध्ये बॅलन्स किती आहेत हे पण विचारतात बोलता बोलता. त्यानंतर FD किती आहेत. काही एका माणसाला तर असं सांगितलं की तुम्ही FD पण मोडा. ठीक आहे, जर तुम्ही नाही. मग आत्ता सकाळीच मी जस्ट येता मला एक जण गृहस्थ भेटले होते, ज्यांनी आत्ता आम्ही सायबरला त्यांना कंप्लेंट करायला लावली. त्यांना 23 लाख रुपये भरले आहेत. तर ते सेम मॅटर होतं की डिजिटल अरेस्ट नावाचा त्यांना तो फ्रॉड झाला. एका माणसाचा कॉल आला आणि त्यांना सांगितलं गेलं की तुमच्या नावाने असं आम्ही सगळं गोष्टी डिटेक्ट केलेल्या आहेत, तुमच्या नावाने FIR रजिस्टर आहे. त्यांना FIRची एक कॉपी पाठवली. आता त्यांची अनफॉर्च्युनेटली मुलं कुठं विदेशात राहतात, त्यामुळे त्यांच्या घरी कोण असं सांगण्यासारखं नव्हतं. त्यामुळे त्या कॉलला इन्फ्लुएन्स होऊन त्यांनी त्या 23 लाखापैकी काहीतरी 20 लाखाची FD होती ती मोडून पैसे भरलेत. मंडळी, पुण्यामध्ये मागच्याच आठवड्यामध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला 1.5 कोटी रुपयांना फसवण्यात आलेलं आहे. यांना अनोळखी मोबाईलवरून एक व्हिडिओ कॉल आला. बनावट ओळखपत्र, सरकारी लोगो वापरून गुन्हेगारांनी आम्ही CBI ऑफिसर आहोत असं सांगितलं आणि तुमच्या अकाउंटमधून पहलगामच्या दहशतवाद्यांना रक्कम पुरवण्यात आली आहे असा त्यांनी आरोप केला. तपासाला सहकार्य करा, नाहीतर तुम्हाला तुरुंगवास होईल अशीही त्यांना धमकी देण्यात आली. साहजिकच हे ज्येष्ठ नागरिक खूप घाबरले. त्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की तुमच्या बँक खात्यांची आम्हाला पडताळणी करायची आहे, तेव्हा तुमच्या बँक खात्यामध्ये जी रक्कम आहे ती सगळी रक्कम आमच्याकडे जमा करा. या ज्येष्ठ नागरिकांनी सगळी रक्कम जी होती ती यांच्याकडे जमा केली. 1.5 कोटीच्या आसपास ती रक्कम होती. ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्याकडे दिली आणि आजतागायत त्यांना ती रक्कम मिळालेली नाही आणि 1.5 कोटी रुपये गमावले. जनरली डिजिटल अरेस्ट प्रकारामध्ये फसण्याचं प्रमाण जे बघतो आपण, तर कायद्याच्या भाषेमध्ये जर बोलायचं ठरलं तर पोलीस कधीही कुणालाही असा कॉल करत नाहीत. पहिली गोष्ट, जनरल प्रोसेस अशी आहे की जर एखादा आरोपी असेल किंवा संशयित असेल, त्याला एक कायद्याच्या तरतुदीप्रमाणे नोटीस पाठवली जाते किंवा त्याचा शोध घेतला जातो. त्याचं जे काय त्याचं राहायचं ठिकाण असेल किंवा तो कुठं काम करतो वगैरे वगैरे, आणि तिथं डायरेक्ट जाऊन पोलीस त्याला अरेस्ट करतात, अदरवाईज नोटीस पाठवतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जर कोणाला काही कॉल आले किंवा नोटिसेस आल्या तर त्याचं पर्टिक्युलर ज्या पोलीस स्टेशनकडनं ती गोष्ट आलेली तिथं कॉन्टॅक्ट होणं किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन सरळ रीतसर तुम्ही चौकशी करू शकता की हे खरं आहे का खोटं आहे. मुंबईत नुकतीच एक घटना घडलेली आहे ज्यामध्ये एका ज्येष्ठ नागरिकांनी 58 कोटी रुपये गमावलेले आहेत. आपल्याला विचार पडतो नाही, असं कसं घडतं हो? सारासार विचार कुठे जातो? इतकी दहशत असते का? हेही प्रश्न पडतात. इमोशनल जे हँडल झालं पाहिजे इमोशनली. ठीक आहे, तर इट्स अगेन की सायबर क्राईम इज द क्लेवर मॅनिप्युलेशन ऑफ ह्युमन इमोशन्स. की मी मागाशी जसं सांगितलं की 10 पैकी 3-4 लोक फसतात, तर नॉट नेसेसरी की ते सगळेच फसतील. त्यामुळं ती जी 5-6 लोक आहेत ती व्हेरीफाय करतायत की जवळच्या मित्रांना विचारतायत किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन विचारतात किंवा ती कायद्याचं त्यांना माहिती आहे बऱ्यापैकी किंवा कॉमन सेन्स अप्लाय करतायत. तर राहिलेली 3 जी लोक आहेत ती लोक, म्हणजे आपण त्या रेशोमध्ये विचार करतोय की ती 3 लोक आहेत ती लोक घाईमध्ये आणि भीतीपोटी त्या गोष्टीला बळी पडतात. मंडळी, सतत कशाची तरी भीती वाटत राहण्याचा मनोविकार सध्या बहुसंख्यांमध्ये बळावलेला आहे. कधीतरी कुठेतरी आपल्या हातून चूक घडलेली असते आणि त्या चुकीचा पगडा आपल्या मनावरती प्रचंड प्रमाणामध्ये असतो आणि त्यामुळेच आपली पत सांभाळण्याच्या नादात आपण कुठल्याही तडजोडी करत असतो. कधीतरी कुठला तरी कायदा आपल्या हातून मोडला गेला ना, तर त्याबाबतची शिक्षा भोगण्यापेक्षा पळवाटा शोधून आपण तडजोडी करत असतो आणि ह्याच मनोवृत्तीचा फायदा हे सगळे सायबर गुन्हेगार घेत असतात.
आणि म्हणूनच अशा प्रकारे सायबर गुन्हेगाराचा फोन आल्यानंतर आपण घाबरून जातो. मी काहीही केलेलं नाही हे सांगण्याचं धाडस आपल्यामध्ये उरत नाही किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचंही आपल्याला सुचत नाही. पण आमचा प्रयत्न असा आहे की आम्ही पोचतो लोकांपर्यंत की या सायबर, आता हा महिना सायबर जनजागृती महिना म्हणून घोषित केलेला आहे ना. आम्हाला सुद्धा मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स किंवा आमचे जे DG ऑफिस आहेत तिकडून इन्स्ट्रक्शन आलेले की तुम्ही लोकांपर्यंत पोचा आणि जनजागृती करा सायबर क्राईमबद्दल. कारण हे फसताना जास्त दिसतं ना. याच्यामध्ये सिक्युरिटीचा की पॉईंट म्हणजे अवेअरनेसच आहे, म्हणजे जनजागृतीच आहे. मग जोपर्यंत जनतेचं आणि सामान्य जनतेचं आणि पोलिसांचं कम्युनिकेशन होणार नाही तोपर्यंत याच्यावरती फर्म असं सोल्युशन मिळणार नाही. हे सायबर गुन्हेगार सांगतात, झालेली गोष्ट कुणालाही सांगू नका, पण यांचं तुम्ही अजिबात ऐकू नका. आपल्या बाबतीमध्ये जो अनुभव येतोय ना तो लवकरात लवकर जवळच्या व्यक्तीला तुम्ही नक्कीच सांगा. पोलीस स्टेशनमध्ये जा आणि मुळात अशा प्रकारचे अनोळखी फोन आपण घ्यायलाच नाही पाहिजे. किंवा जर का असे फोन आले ना तर ते लगेच आपण बंद करू शकतो, ब्लॉक करू शकतो, त्याचा रिपोर्ट मारू शकतो किंवा अगदी या सगळ्या गोष्टी आपण रेकॉर्डही करू शकतो, जे आपण करण्याची गरज आहे. आणि असा जर का सायबर गुन्हा घडला ना तर 1930 म्हणजेच 1930 या हेल्पलाईनला आपण लगेचच तक्रार नोंदवण्याची गरज आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला जर फायनान्शियल फ्रॉड झाला असेल, जर पैसे गेले असतील अकाउंटमधून, तर टोल फ्री नंबर आहे MHAने दिलेला, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स 1930. याच्यावरती तुम्ही जर कॉल केला तर जे तुमचे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत फ्रॉडलेंट त्याची UTR नंबर विचारले जातात आणि ते सांगितल्यानंतर एक इमिडिएट कंप्लेंट रजिस्टर होते आणि त्या रजिस्टरचे ती जी कंप्लेंट आहे त्याच्या अगेन्स्ट ज्या अकाउंटला पैसे गेलेले आहेत ते फ्रीजिंगला सुरुवात होते. हे झाली फायनान्शियल रिलेटेड गोष्ट. महाराष्ट्र सायबरने अजून एक नवीन टोल फ्री नंबर सुरू केलेला आहे जो 1945 आहे, ज्याच्यामध्ये नॉन फायनान्शियल तुम्ही कंप्लेंट रजिस्टर करू शकता. हे दोन त्यातले मुख्य फरक आहेत. त्यानंतर cybercrime.gov.in ही वेबसाईट दिलेली आहे गव्हर्नमेंटने, ज्याच्यावरती तुम्ही जर कॉल नाही लागला इन केस तर तुम्ही त्या पोर्टलवरती रजिस्टर करू शकता. हे दोन्ही जरी नाही कळलं तरी जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही इन्फॉर्मेशन देऊ शकता, जेणेकरून आपल्याला गायडन्स मिळतो आणि इमिजिएट काय ॲक्शन व्हायची ते होऊ शकते. गुन्हेगारांनी पिन OTP मागितला ना तर अजिबात देऊ नका. आपलं काहीही नुकसान त्यामध्ये होत नसतं हे लक्षात घ्या. फसव्या जाहिरातींना बळी पडू नका. कुठलीही स्वस्त गोष्ट असते ना ती फसवी असते. मंडळी, सध्याच्या जगामध्ये प्रत्येक गोष्टीला प्रचंड मूल्य आलेलं आहे आणि अशामध्ये जर का कोणी आपल्याला स्वस्त काही देत असेल तर तो सापळा असतो, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पार्सल संदर्भात एक दुसरा फ्रॉड होते सध्या. आमच्याकडे 2-3 तसे प्रकार आले होते, ज्याच्यामध्ये रँडम कॉल येतो. आता याच्यामध्ये बऱ्यापैकी डेटा ब्रिचेसचा पार्ट येतो की बऱ्याचशा मोठ्या मोठ्या कंपन्यांचा डेटा कुठल्या तरी बॅकएंडनी घेतला जातो आणि ज्या दिवशी ती डिलिव्हरी आहे त्या डिलिव्हरीच्या दिवशीच बरोबर फोन येतो फ्रॉडस्टरचा की तुमचा अमुक पार्सल आहे, पण तुमचा आम्हाला पत्ता सापडत नाही आहे. आम्ही जो नंबर सांगतो तो डायल करा म्हणजे आमच्यापर्यंत ते पोहोचेल आणि तुमची डिलिव्हरी सक्सेसफुल होऊन जाईल. जो *21# आणि पुढं मोबाईल नंबर नंतर हॅश ते डायल झाल्यानंतर जो तिथं नंबर टाकतोय, जो फ्रॉडस्टर सांगतो, त्या नंबरला आपले सगळे SMS फॉरवर्डिंग लागतात. तर तो SMS फॉरवर्डिंग झाल्यानंतर मग प्रत्येक जनरेट होणारा OTP, मग तो कशाच्याही अगेन्स्ट असो, तो असेल ट्रान्झॅक्शनच्या अगेन्स्ट किंवा नेट बँकिंग पासवर्ड रिसेटच्या अगेन्स्ट, तर ते सगळे OTP त्या नंबरला फॉरवर्ड होतात आणि त्या OTPचं मग मॅनिप्युलेशन होऊन आपल्या अकाउंटमधनं पैसे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा ते जातात. यावरती आपण उपाय तर शोधायलाच पाहिजेत. या बाबतीमध्ये एक खूप सुंदर उपाय काही लोकांनी योजलेला आहे किंवा शोधलेला आहे. या लोकांचे ग्रुप्स आहेत आणि त्या ग्रुपमध्ये सायबर तज्ज्ञांपासून विविध क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळी असतात आणि ह्या सगळ्यांनी स्वतःची एक हेल्पलाईन सुरू केलेली आहे. आणि अशा प्रकारे जर का सायबर फ्रॉडमध्ये ह्या ग्रुपमधलं कोणी जर का अडकलं ना तर हे सगळेजण सर्व शक्तीनिशी
या आपापल्या सदस्यांना मदत करतात आणि त्यातून बाहेर पडतात असे अनेक ग्रुप्स सध्या कार्यरत आहेत, जे आपण सुद्धा करण्याची गरज आहे. आणि त्याबरोबरच आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे, डिजिटल अरेस्ट होऊ शकत नाही. सो सिंपल की डिजिटल अरेस्ट हे फक्त एक टर्म आहे जी लोकांनी डिफाईन केलेली आहे की ऑनलाईन फ्रॉड होतो म्हणून. तर डिजिटली जसं आपल्याला जर काही खायचं असेल तर आपल्याला फिजिकली किंवा व्यक्तिशः ती ॲक्टिव्हिटी करावी लागते, तोंडात घास घालावा लागतो. त्याप्रमाणे अरेस्ट करायचं असेल तर पोलिसांना त्या आरोपीपर्यंत पोचून त्याला ताब्यात घ्यावं लागतं. मग त्याला म्हणलं जातं की तो अरेस्ट केलं गेलं किंवा त्याला डिटेन केलं गेलं. तर डिजिटल अरेस्ट नावाचा असा कुठलाही प्रकार नाही आहे. फक्त हे पैसे लुटण्यासाठी हा जो काही प्रकार ऑनलाईन घडतो म्हणून त्याला एक विरोधावली म्हणून नाव दिलेलं आहे की तो डिजिटल अरेस्ट आहे. इतकं साधं सिंपल आहे. त्यामुळं असा कुठलाही प्रकार घडत नाही. डिजिटल अरेस्ट केलं गेलं आहे असं जर कुठला शब्द तुमच्या कानावर पडला, एखाद्या कॉलरने सांगितलं, तर सबसेल तो खोटा आहे असं समजायचं आणि कॉल कट करून टाकायचं. तेव्हा मंडळी, साधी सोपी गोष्ट आहे. मोबाईल आपल्या हातात आहे. वाटेल तेव्हा आपण सुरू करू शकतो, वाटेल तेव्हा आपण बंदही करू शकतो. मुळात कुठलेही अनोळखी व्हिडिओ कॉल आपण घ्यायचे नाहीत. असे फोन आले तर ते फोन बंद करायचे, रिपोर्ट मारायचा, ब्लॉक करायचे. त्याचबरोबर आपला पिन, OTP कोणालाही द्यायचं नाही. ऑनलाईन वस्तू खरेदी करत असताना ती वेबसाईट जी असते ना, ती वेबसाईट 10 वेळा आपण चेक करण्याची गरज आहे. कुणी तुम्हाला असं सांगितलं ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करा, 10 रुपये, 20 रुपये, अजिबात करू नका. तो एक सापळा आहे. तसं तुम्ही केलंत ना, तुमचं अकाउंट खाली झालं म्हणून समजा. आपल्याला सर्वांना अडकवण्याची ही निरनिराळी आमिषं आहे, जी हे सायबर गुन्हेगार नित्य नवीन शोधत असतात. तेव्हा आपल्याला जर का वाचवायचं असेल तर आपणच त्यातून मार्ग काढायला पाहिजे. सारासार विचार विवेक ठेवायला पाहिजे. कुठेतरी विचार करून मगच कृती करायला पाहिजे. आपल्या जवळच्या व्यक्तीशी आपण या सगळ्या गोष्टी सांगायला पाहिजेत. त्याचबरोबर पोलीस यंत्रणा हे आपले मित्र आहेत हेही समजायला पाहिजे. पोलीस स्टेशनमध्ये थेट जा. आपल्याला ऑनलाईन कोणी नोटीस पाठवली ना, तर त्याची वैधता आपण तपासायला पाहिजे, तीही पोलीस स्टेशनला जाऊन. 1930 हा नंबर लक्षात ठेवून त्यावर लगेच आपण तक्रार नोंदवायला पाहिजे. मंडळी, सध्याच्या कालखंडामध्ये इंटरनेट हे अत्यावश्यक आहे, पण ते वापरत असताना खबरदारी ही आपण घ्यायलाच पाहिजे आहे. आणि त्याच अनुषंगाने आपला आजचा विषय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे रयतेचादरबार@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, प्रश्न असतील, सूचना असतील तर तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेचा दरबारमधले हे जे सगळे एपिसोड आहेत ना, 475च्या वर एपिसोड आहे, ज्यामध्ये विविध विषयांची माहिती आम्ही दिलेली आहे. हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनतादरबार.jd आणि रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमचे यूट्यूब चॅनल आहे, जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण ही जी माहिती आम्ही तुम्हाला सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. हा मात्र त्यासाठी रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण सगळ्यांनी बघायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.